मला पोलिसांचं अजिबात गणित कधी कळलं नाही, खास करून ट्रॅफिक पोलिसांचं. मोटार व्हेकल ऍक्टमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की एखादा एएसआय किंवा पीएसआय लेवलचा अधिकारी तुम्हाला दंड करू शकतो. पण ट्रॅफिक पोलीस हवालदार, पोलीस शिपाई हे मशीन घेऊन कसे काय तुम्हाला दंड करायला उभे राहतात? बरं, ते चौकात उभे असतात आणि चौकात उभे असून हे हजारो रुपयांचे दंड ट्रक, गाड्या, टू व्हीलरवरती फाडतात. जे काय असेल ते. तुम्हाला जर दंड फाडण्याचे अधिकारच नाही तर तुम्ही नियमांचं उल्लंघन स्वतः करताय. तुम्ही स्वतः नियम मोडताय. अरे, दंडाधिकारी, मग तालुका अधिकारी, दंडाधिकारी, कलेक्टर ह्या नावाच्या काही गोष्टी असतात की नाही, ह्या राजपत्रित अधिकारी असतात जे दंड करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहे. जे की तुमच्या पीएसआयला आहेत किंवा तुमच्या पीआयला असतात, जे स्टेशन अधिकारी असतात. तुम्ही शिपाई असता, शिपाई, हवालदार. तुम्हाला वरच्या वरिष्ठांचे आदेश पाळायचे असतात. तुम्ही इव्हन गाडी सुद्धा काही टीप न मिळाल्याशिवाय चेक न करणे, म्हणजे रॅन्डम कुठल्या तरी गाड्या थांबवल्या आणि तुम्ही चेक करायला लागले, हे सुद्धा तुमच्याकडे अधिकार नाहीत. ट्रॅफिक हवालदाराला 100 रुपयाच्या वरचा दंड करण्याचा अधिकार सुद्धा नाही. आणि आता तर 100 रुपयाच्या खाली कुठला दंड पण उरलेला नाही. त्यामुळे ट्रॅफिक हवालदाराला सुद्धा कुठले अधिकार उरलेले नाहीत की त्यांनी दंड करावा कुठल्या गाडीवरती. हे सरकारने सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पीआय किंवा जे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांनी. मग तुम्हाला माहित असून सुद्धा हे नियम, अधिकार, तुम्ही नियमांचं उल्लंघन करताय काय? तुम्ही न्याय व्यवस्थेला म्हणजे कमी आखताय का? की तुम्हाला जर माहित आहे की ट्रॅफिक हवालदाराला, ट्रॅफिक शिपायाला जर तुम्हाला दंड करण्याचे अधिकारच नाही, त्यांच्याकडे रोज चौकात मशीन येतात कुठून? जर तुम्ही जर पावती फाडलेली तुमच्या वाहनावरती दिसली कधी तुम्हाला, तर त्याच्यावर एखाद्या पीएसआय किंवा एएसआयचं नाव असतं त्या चौकात, ज्याची ड्युटी असते. पण तो ट्रॅफिक हवालदार, शिपाई तुम्हाला पावती फाडून देतो. मग या ट्रॅफिक हवालदारांना तुम्ही दंडाधिकारी बनवलंय का? 12वी पास होऊन तुम्ही ट्रॅफिक हवालदार किंवा पोलीस हे बनलेले असता. तुमच्यापेक्षा उच्च शिक्षित घेऊन लोक राजपत्रित अधिकारी बनतात, जे की पीएसआय असतात, पीआय असतात. त्यांना अधिकार दिले आहेत दंड करण्याचे. ते दंडाधिकारी असतात. तुम्ही शिपाई आहात, नियमांचं उल्लंघन करू नका प्लीज. माझी सरकारला सुद्धा विनंती आहे आणि पोलीस खात्याला सुद्धा विनंती आहे की या गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ही जी लूट होते सामान्य नागरिकांची प्रत्येक वेळी, ही कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. कृपया सरकारने लक्ष द्या.